अध्याय 16. श्री गणेशाय नमः. परशु असे शस्त्र हाती, कुमार जमदग्नीचा म्हणती, परशुराम माता ती, रेणुका ती मृगाचली, ताडिले तिने दुष्टांसी, संरक्षण दिले द्विजांसी, परियता का निष्ठुर होसी, माते अवेरीसी बालका. गजाननाचा भक्त एक, नाम त्याचे पुंडलिक, महान हा भाविक, मुंडगावी राहतसे, शेगावाची करी वारी, गजानना ध्यायी अंतरी, कृपा तीच तयावरी, सद्गुरूची त्या जाहली. भागाबाई नामे ठाकरीण, राहत होती तिथे जाण, दंभाचार माजवून, भोंदित असे सकलांना, वदली ती पुंडलिका, जन्म तुझा रे फुका, शेगावासी जासी का, सद्गुरु मानसी वेड्यासी, ताप तुझा झाला बरा, म्हणून करसी एरधारा, खातो कुणाच्याही घरा, पिशापरी तो राहतो, गुरु पाहिजे ब्रह्मज्ञानी, वेदांतासी जाणुनी, नित्य जो रंगे हरिचिंतनी, गुरु तोच खरा जाणावा. भागाबाई जशी सांगे, नादी तिच्या तसा लागे, अंजनगावी तिच्या संगे, जाऊ म्हणे कीर्तनासी, केजाजीच्या शिष्या ते, गुरु करणे ठरले होते, ऐसे मनी येताची ते, जाण्या सिद्धची जाहले, जाऊ म्हणे ती सकाळला, म्हणून पुंडलिक झोपला, स्वप्न रात्री पडले त्याला, दिगंबर पुरुष उभा दिसे, शेगावीचे गजानन, देती तयासी दर्शन, मन जाई आनंदून, कानी तयाचे बोलता, माजविती दंभाचार, लागती नादी नारी नर, वृत्ती त्यांची ती कठोर, ऐशासी गुरु का मानावे, तुझी असेल जी जी आस, पुरवीन मी तियेस. पुंडलिका लागला ध्यास, शेगावीच्या अवलियाचा, निरखून पाहता तो योगी, आला असे आपणा लागी, अंजनगावचा तो ढोंगी, पुरुषतया तो जाणवला, नित्य भावया दर्शना, पादुका घेई तो मागून, करावया नित्यपूजन, मनी निर्धार ठरविला, पादुका तया देऊन, महाराज पावले अंतर्धान. पुंडलिका जाग येऊन, सभोवार पाहू लागला, पहाट होता खरी, भागाबाई तो उभी दारी, चाल म्हणे ती सत्वरी, अंजनगावासी जावया, पुंडलिक तिजवदला, गजानन गुरु केला, पाठी राखा तो मला, दुजान करणे गुरु असे, श्यामसिंग मुंडगावचा, भक्त तोही गजाननाचा, मार्गधरी शेगावचा, दर्शना कारणे सद्गुरूच्या, परतुनी जाता आपल्या गावी, महाराज वदले भेट घ्यावी, बाळाभाऊस सांगती नेण्या लावी, पादुका पुंडलिकासी द्यावया, सद्गुरु आज्ञा घेऊन, जामशिंग गेला परतून, पादुका पुंडलिका देऊन, निघून गेला तो तेथूनी, राजा राम नामे ब्राह्मण, धंदा सराफी दुकान, कृपा संताची ती जाण, पुत्र दोन ते लाभले, गोपाळ त्र्यंबक नामे त्यांची, श्रद्धा देवावरी साची, सेवा तीच गजाननाची, भक्ती भावे त्र्यंबक करी, इच्छा झाली तयामनी, द्यावी महाराजा मेजवाणी, आवडीचे पदार्थ करोनी, भोजन आणिले गुरुराया, विचार तैसा कवराचा, झुणका भाकरी देण्याचा, निर्धार होई मनाचा, स्टेशनावरी तो पातला, वेळ झाला येण्या फार, गाडी निघून गेली दूर, दुसऱ्या गाडीस भरपूर, वेळ होता जाण्यासी, परीन ढळला मानस, जाणे मनी शेगावास, झुणका भाकरी गजाननास, कवर गेला द्यावयासी, वाट पाही योगी राणा, गेला तोची दर्शना, न करिताची भोजना, महाराज असती आसनी, कवरासी त्या पाहून, हर्षित झाले गजानन, झुणका भाकरी मागून, घेती सद्गुरु खावया, आनंदले दयाघन, कवरासी दिले अभिवचन, कार्य तव सफल जाण, होईल ऐसे सांगती, भक्त मनी आनंदला, माथा चरणी त्या ठेविला, परतुनी घरी गेला, तार आली असे गृही, नोकरीचे बोलावणे, सत्य झाले गुरुकृपेने, जो भजे तया उणे, नच काही घडतसे, ऐसे येती अनुभव, जिथे भक्तीचा अभाव, तिथे कैसा हा प्रभाव, पाहावया मिळेल हो. इति श्री गजानन महात्म्य षोडशोऽध्यायः समाप्त.